पण याचं सुरुवातीला हे माहित असतं का की हे नातं कुठं जाणार आहे? हो, पण ते तुम्ही साधारण अडल्ट व्यक्ती आहे, Yes. तिला समजतंय की हे आणि काय बहुतेक सगळेच विवाहित आहे. आहो म्हणजे विवाहित आहात म्हणूनच तर आपण विवाहितांचंच विवाह पुस्तक बाह्य आहे. संबंधाबद्दल नाही, बोलतोय. कधी कधी ती पार्टनर अविवाहित असते असू शकते ना, किंवा हा पार्टनर अविवाहित असू असू शकते, शकतो, पण पण एकला एक विवाहित आहे. तुमच्या जोडीदाराला जर का त्याची हरकत असेल हा, तर प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर का त्याची निवड केली असेल की ठीक आहे झालं तरी माझं मी बघून घेईन, हम्म. देन फेस इट, मग त्याला तोंड द्या. अच्छा. असं आहे. त्यामुळे असं तुम्ही म्हणू शकत नाही की मला समजलंच नाही, मला काय झालं कसं झालं मला माहितीच नाही. नो, यू कॅनॉट से. तुम्ही अजून एखाद्या पात्रावर चर्चा करा की मला त्यातली पात्र खूप आवडलेली, जसं मी आता हे उदाहरण दिलं हो. की तो भंडाफोड. हा. अजून कोणत्या गोष्ट फोकस केलाय पुस्तकात? पुस्तकात ना अजून एक कपल त्याच्यामध्ये दाखवलेलं सांगा ना. आहे. म्हणजे ज्यांनी अजून वाचलं नाही हे नाही, पुस्तक हा. त्यांना माहित पडेल की त्यांना की लेखिकांनी सांगितलं खूप आवडतं हो लोकांना. हो, ते अशासाठी आहे की एका पार्टनरला दुसऱ्या पार्टनरची आपले विवाहबाह्य संबंध समजतो, पण त्याची आता आपण कशी प्रतिसाद द्यायचा का प्रतिक्रिया द्यायची, कारण काय असतं ना, दोन्ही शब्द महत्त्वाचे जेव्हा आहेत. दोन्ही फार महत्वाचे आहेत की कुठल्याही जेव्हा पार्टनरला त्या भूमिकेमध्ये जी स्त्री आहे तिला जेव्हा ते समजतं तेव्हा नॅचरली भयंकर धक्का, शॉक, अत्यंत एक उद्विग्नता येणं, नैराश्य येणं किंवा स्वतःबद्दलच काहीतरी माझं चुकलं, मीच अपराधी आहे, मीच त्या लायकीची नाही किंवा मी ज्या नात्यात पुरे पडले नाही, असं त्या सगळ्या त्या भावनिक कल्लोळामधनं ती सुरुवातीला गेली. आणि ऍट द सेम टाइम तिच्या नवऱ्याला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता की कसं आपल्या हातून असं झालं, काय आपण केलं, आता आपल्या वैवाहिक आयुष्याचं काय होणं. पश्चात येस निश्चित होतो. फक्त तो काही लोकांना व्यक्त करता येतो, काहींना करता येत नाही. ह्या त्यातल्या त्या दोघं जे आहेत त्यातल्या नवऱ्यांनी योग्य पद्धतीने पश्चाताप व्यक्त केला. आणि सगळ्यात जास्ती महत्वाचं म्हणजे त्यांनी परत नातं आपलं पूर्ववत करायचा मनापासून प्रयत्न केला. कारण असं असतं ना की एक आपली समजूत असते की एकदा असं विवाहबाह्य संबंध काहीतरी झाला की संपलं, तो माणूस आता हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचाच नाही, किंवा आता एकदा झालंय ना परत होणारच, किंवा मी या व्यक्तीला माफ करूच शकत नाही, किंवा त्याच्या लायकीच नाही, त्याच्या आयुष्यात मला आता राहायचंच नाही, अशी काहीतरी एक प्रतिक्रिया होत असते. पण जेव्हा तुम्ही शांतपणे ह्या आपल्या वैवाहिक जीवनाचा विचार करता की हे का घडलं, कशामुळे घडलं, याच्यात माझा पण काही सहभाग आहे का, माझीकडनं काही चूक आहे का, आपण नक्की कुठे आपल्या नात्यात पती पत्नीच्या कमी पडलो, हे दोघांनीही त्या सुरिता आणि विकास म्हणून आहेत त्याच्यात, तर त्यांनी हा शांतपणे विचार केला. पण अशी शांत पेअर असतात आणि आणि ह्याच्यात गंमत म्हणजे त्याच्यात नागास्वामींनी एक उदाहरण असं छान दिलंय की ही एक धोक्याची घंटा आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वाजलेली धोक्याची घंटा आहे की जागे व्हा, समथिंग रॉंग, काहीतरी गडबड आहे, तुम्ही आपलं नातं सुधारू शकता. आशावाद एक जागा ठेवली. येस. आणि नॉट ओनली दॅट, त्याच्यात एका कपलमध्ये त्यांनी असं त्याच्यात उदाहरण दिलंय की ते असं म्हणलंय की ही घटना म्हणजे एक ब्लेसिंग इन डिस्गाईज होतं की आम्हाला लक्षात आलं की आपण कुठे चुकत होतो, आणि आमचं ध्यानंतरचं आमचं नातं उलट अधिक मोकळं झालं, प्रफुल्लित झालं, अधिक आम्ही एकमेकांच्या वेगळ्या पद्धतीने मानसिक भावनिक लेवलवर अधिक जवळ आलो. म्हणजे एक त्यातनं सगळीच अफेअर्स म्हणजे विवाहाला पूर्णविराम असे नसतं, असं नाही, असं असू नये. पण मोना ते तुम्ही आता समुपदेशनही करता. आता एक थोडे 50 वर्ष मागे गेलात तर पुरुषांना 3 बायका, 4 बायका, 2 बायका असं सूत्र आहे, आणि अनेक समाज व्यवस्थेमध्ये आहे भारतातल्या, विशेषतः भारतामध्ये. नंतर थोडं पुढे आपण आलोत आणि आता स्त्री आणि पुरुष दोघेही कमवायला लागले, आणि आता अजून पुढे आलो आणि कॉर्पोरेट झालो. आता कॉर्पोरेटमध्ये सीओ महिला असायला लागली, ती बॉस असायला लागली, आणि मग सुरुवातीला छोट्या पॅकेजवर हे लग्न करणारी मंडळी पुढे बायकोचं पॅकेज वाढून जातं, मग पॅकेजची स्पर्धा सुरू होते, असं आपण कॉर्पोरेटमध्ये बघतोय सध्या.
आणि मग याच्यामधून त्यांचं एक स्टँडर्ड जे असतं जगण्याचं ते बदलून जातं, त्यातून एक असे समस्या तयार होतात. मला असं वाटतं बेसिकली आपला जो एक समज आहे ना की अलीकडे विवाहबाह्य संबंध वाढलेत, हा हा. अत्यंत चुकीचं आहे. अच्छा. अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे आपल्या इतिहासात पुराण काळात पण बघा ना हो, हा. त्याच्यातही तुम्हाला अनेक कॅरेक्टर्स अशा दिसतील की ज्यांचे विवाहबाह्य संबंध होते. हो. त्यामुळे जेव्हापासून विवाह संस्था सुरू झाली तेव्हाच विवाहबाह्य बरं, हा संबंध आग्रह आहे सुरू का झाले. विवाह संस्थेचा की मला एकच पार्टनर असला पाहिजे? आग्रह नाहीत, हा, मला ते आग्रह समजून घ्यायचं. नाही आहे, पण आपले काही सामाजिक नीती नियम आहेत. येस. नीती नियम म्हणण्यापेक्षा नियम आहेत नियम असं आहेत. आपण म्हणू. नियम आहेत, हा. विवाह संस्थेचे नियम आहेत. नियम आहे. त्याच्यामध्ये हे अपेक्षित आहे की तुम्ही आपल्या पार्टनर सोबत एकनिष्ठ असलं असणं पाहिजे. हा एक नियम आहे, नियम आहे. नातीचरामी जे म्हटलं जातं ते. बरोबर. त्यामुळे हा एक आता जसं जसा काळ बदलला, तुम्ही कॉर्पोरेटचा उल्लेख केला, Corporate पर्यंत पण आलं. काळ बदलला, स्त्री पुरुष एकत्र येण्याची संधी किंवा वेगवेगळी जास्त झाली. स्थानं जास्ती झाली, त्याच्यात मोकळेपणा यायला लागला. स्वाभाविक. त्यामुळे आणि हे जे सोशल मीडिया आहे, वेगवेगळी हा, ते खूपच साधनं मोठं आहेत, आहे. त्यामुळे ते फक्त आज आपल्याला अधिक प्रमाणात समजायला लागलं, लक्षात यायला लागलं. बरोबर. पूर्वी नव्हते का? बरोबर. पण होते स्त्रियांना संधी नव्हती असं म्हणता येईल का? स्त्रियांना आता स्त्रियांना संधी मिळाली आहे. स्त्रियांना संधी म्हणजे काय? पुरुष कुणासोबत अफेअर करत नाही, होते? बरोबर आहे, पण ती कुठल्या approach- तरी बाई सोबतच करत होते ना. पण ती अप्रोच मध्ये आता ती सुद्धा येऊ शकते हो, असं म्हणजे फक्त तुमचं असं म्हणणं आहे की आता स्त्री इनिशिएटिव्ह घेऊ घेऊ शकते. आता आहे ना तसं. आहे ना तसं, पण ह्याचा अर्थ हम्म. फक्त पुरुषांचीच फक्त अफेअर होतात हे नाही ना, असं वाक्य नाही. किती वेड्यासारखं आहे. विचित्र कारण वाक्य आहे. कुठल्या तरी बाई सोबतच ते पण होतं ना. म्हणजे जो काही आपण बघतोय इतिहास तो मध्ये ज्या स्त्रिया त्यांच्या आयुष्यात यायच्या त्या त्यांच्या समपातळीवर कमी राहायच्या, ते कुठेतरी नृत्यांगना राहायच्या, कुठेतरी वेगळ्या अशा यातून, किंवा मग ते सोबत नाटकामध्ये किंवा अजून कुठे असं काही. पण आता कलिग हा पॅटर्न आलाय, हा, बरोबर नोकरदार एकत्र आले आहे. बरोबर. तुम्हाला असं म्हणायचंय की हा. पूर्वीच्या काळी पुरुष approachable होते. पुरुषांना ह्या विवाह बाह्य संबंधांची थोडीशी काय म्हणू सूट होती म्हणा, सूट होती, किंवा बा ठीक आहे पुरुष आहे पुढाकारच तो, घ्यायचे. हा, पुरुष पुरुष आहे, पुढाकार. हा, त्या एखाद दुसरं काय इकडे तिकडे बाहेर अंगवस्त्र असेल तर त्याच्यात काय, असं किंबहुना ते त्याच्या पौरुषत्वाचं एक लक्षण होतं. आहे असंही समजलं जात होतं. हम्म. त्याचा दोष बरेचदा बायको ही बायको असं आहे म्हणून बिचाऱ्याला तसं करावं बिचारा. लागतंय असं म्हणलं जात होतं. त्यामुळे एक पुरुषसत्ताक जी आपली समाज व्यवस्था होती त्यामध्ये या सगळ्याकडे बघण्याची एक वेगळी काय म्हणू त्याला सवलत दिली सवय होती दिली गेली होती किंवा कंडिशनिंग गृहीत. तसं गृहीत धरलं जात आणि होतं. तशी आपण पुरुष सत्ता आहे आपल्याकडे. बिलकुल. त्यामुळे पुरुषांनी ह्या विवाहबाह्य संबंधाकडे बघणं आणि स्त्रीनी ह्या विवाहबाह्य संबंधाकडे बघणं वेगळं. याच्यात फरक आहे. जसं मी म्हटलं की पुरुषाला असं वाटतं की ठीक आहे, आता बॉयफ्रेंड हा कॉमन शब्द आलाय. हो, म्हणजे गर्लफ्रेंड हा Boyfriend शब्द आपण जुन्या संदर्भात हा. वापरला तर चालेल, पण हो. आता बॉयफ्रेंड हा कॉमन शब्द आहे. अगदी आता अगदी. या पिढीने 50-50 झालेला आहे. हो की हो मुलांना जेवढ्या मैत्रिणीला तेवढे मित्र, हो. ते तेवढेच क्लोज, ते एवढे क्लोज, हो हो हे आता प्रमाण बिलकुल आहे. असणारच. कारण आणि जेव्हा विवाहापूर्वी ते किती क्लोज. आता आपण एक लक्षात घ्या, आपण फक्त स्त्री आणि पुरुषांच्या अफेअर बद्दल बोलतो आहोत. आपण अजून समलिंगी संबंधांकडे ते तर, जात हा, नाही आणि बोलत जाणारही नाहीये, तो Yes. आपला विषयही करेक्ट नाही. करेक्ट. त्यामुळे आपण फक्त स्त्रियांचे स्त्रिया- याबद्दलचे हा गुंता. विचार म्हणजे आपली शेवटी कुठेतरी काळजी आहे की विवाह संस्थेचं काय होईल. हो, आणि विवाह संस्थेचं काहीही बिघडणार नाही. लोक विवाह करतीलच. निश्चित विवाह संस्थेला काहीही धक्का लागणार नाही. विवाह संस्था तशीच गेले 5-6-10 वर्षापासून आहे, ती तशीच चालू राहील. फक्त बदलत्या काळानुसार त्यामध्ये जे आवश्यक ते बदल व्हायला पाहिजेत. स्त्री पुरुषांच्या भूमिकेमधलं जे प्लस मायनस बदलणार आहे ते जेवढं समाज कुटुंब हे व्यक्ती म्हणून आपण मान्य करत जाऊ, त्याच्यात काळानुरूप बदल करत जाऊ, तशी तशी ती विवाह संस्था टिकणार आहे. विवाह संस्थेला काहीही होणार नाही. मला एक उदाहरण तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही इतक्या परिपक्व विचारवंत आहात.
आणि तुम्ही त्या दिशेने बघू शकता. एक गायक आहे, महाराष्ट्रातले मोठे गायक आहे, त्यांनी लग्न केलं नियोजित जसं करतात तसं. त्यांना एक छोटी मुलगी आहे आणि त्यांनी 1 वर्ष अगोदर विड्रॉलची सिस्टीम करून घेतली पूर्ण. आणि त्या दोन्ही नवरा बायकोपैकी त्यांनी मात्र फेसबुकला असं जाहीर केलं की आम्ही आता विभक्त होत आहोत. बरं कारण काय, तर काही नाही, आमचं छान बॉन्डिंग आहे, आम्ही त्या मुलीचे आई वडील असू वगैरे वगैरे. ही जी मान्यता आहे, हम्म. जर तुमचं काही बिचकलंच नाहीये असं तुम्ही जाहीर करता, बरं ती सुद्धा मग पुढच्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला एक छान पोस्ट लिहिते. आणि हे जे सेटिंग आहे, हम्म. हे करिअरच्या दृष्टीने तुम्ही विभक्त होणार आहात का? हा विवाह संस्थेला धोका आहे का? पहिली गोष्ट तुमचं म्हणजे निरीक्षण मला हो, नोंदवायचं. बिलकुल बिलकुल. आणि माझ्या लक्षात तुम्हाला आलं माहित आहे की मी हो, कोणाबद्दल काय बोलतोय. अगदी माझ्या लक्षात आलं. प्रश्न असा आहे की हं. पूर्वीनं विवाह एकदा झाला हं. की तो निभावणे Correct. किंवा रेटून नेणे हं. अशी एक मानसिकता होती. आज विवाह निश्चित करायचा आहे, आपल्या जोडीदारासोबत करायचा आहे, त्याला समजून घेऊन त्यानुसार स्वतःला बदलत चांगला कुटुंब जर असेल, मुलांना जन्म दिला असेल तर तो पुढे न्यायचा आहे, हे निश्चित आहे. पण आता तो रेटून नेणं हं. किंवा नुसताच टिकवणं हं. ही भावना आता या पिढीची राहिलेली नाही. करेक्ट, मला तेच म्हणायचं. हा, म्हणजे तो बदललाय. कसा का होईना, एकदा आपण पूर्वीच्या 2-3 पिढ्यांपूर्वीचे लोक कसा का होईना केला ना आम्ही संसार हं, हं, हं. असं म्हणत झाले ना होते. मुलं हा, आम्हाला. झाली ना मुलं, हां. काढली ना 40 वर्ष. हां. म्हणजे कशासाठी मग हं. तो ती जर 40 वर्ष मला तुमचं निरीक्षण अजिबातच ऐकायचं आहे. आनंदाची नव्हती हां. तर ती 40 वर्ष तुम्हाला काढावी लागली. तो संसार नाही तो केला. आता तशी परिस्थिती राहिली नाही. हं. तसं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा पुरुषांच्या दृष्टीने सुद्धा आता छान नातं टिकवणं, तुम्ही काय म्हणला, हं. ते आईबाप म्हणून ते चांगले आहेत, आहे. अजूनही त्या मुलीची व्यवस्थित, काळजी घेणं. ते मित्र म्हणूनही चांगले आहेत. हं. पण आता त्यांची स्वतःची पती आणि पत्नी हं. ही भूमिकेमधनं त्यांना बाहेर पडायचंय, पडता येते. पडता येतं येस. निश्चित. आणि आपल्याला Mature. भांडण करून एकमेकांशी वाईटपणा, दुरावा, कडवटपणा हा Court निर्माण matter. करण्यापेक्षा हं. समजून उमजून जर का आपण दूर झालो आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडून, अर्थात तर हा नवीन काळाचा एक त्यांनी बदलत चाललाय ना. नाही, पण तो सर्वसाधारण सगळ्यांच्याच आयुष्यात त्याचं थोडंसं प्रमाण वाढलंय असं आपण म्हणू शकतो. हं. पण सगळीच लग्न त्या दिशेने जातील असं नाही, असं असं कुठेच असं असं- होणार नाही. असं नाही होत. सुरुवातीला म्हणजे विवाह संस्था अस्तित्वात आल्यापासून 50-60%, 70% लोक तर अगदी रेग्युलर, अगदी अगदी छान व्यवस्थित 10-20% हो. आता थोडंसं हे प्रमाण वाढू शकतं, कारण आता जो तो आपल्या- आर्थिक स्थिर झाला, हो, ह्या घटक तो अजूनही महत्वाचा आहे की जर एखाद्या ती फिमेल जी असेल ती जर आर्थिक स्थिर नसेल, ती तिच्याकडे उत्पन्नाचे साधन असतील, तर ती मात्र मग ओढत ते संसार नेते. हो, मग इतके वर्ष तसंच होत होतं ना. आम्ही असं 100 उदाहरणांमध्ये पाहतो की आई वडिलांनी लग्न लावून दिलं असते, हम्म. लहान वयात लग्न लावून दिलं हो. असते, पुढे तो नवरा जो म्हणून येतो समोर, तो आता ही पुढे शिकते, हो. कुठल्या तरी पदावर जाते, हो, आणि मग तिला जाणीव होते की हा जो आहे हा की आपला पार्टनर नाहीये. बरोबर आहे, मग तेव्हा काय केलं पाहिजे? बरोबर आहे. मग त्यावेळेला ना बरेचदा दोन्ही पार्टनरनी एकमेकांची जी कुठे आपण कमी पडतो आहोत, हं. आपण एकमेकांच्या अपेक्षांना कुठे पूर्ण नाही करू शकत आहे, ह्याचा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. त्यानुसार स्वतःमध्ये बदल सुद्धा करता येतात. हं. स्वतःमध्ये अधिक इम्प्रूव्हमेंट, काही ना काही सुधारणा निश्चित करता येते. आणि ती जर समजून घेऊन माझ्या पार्टनरमध्ये ह्या 1-2-3 गोष्टी कमी आहेत, हं. किंवा ह्या 1-2-3 गोष्टी माझ्यामध्ये कमी आहेत, हं. ह्याचा दोघांनी जर का स्वीकार केला हं. आणि ते समजून घेऊन आपल्याला पुढचं आयुष्य कसं काढता येईल